स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। महाशिवरात्रीचा उपास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक स्त्री व पुरुषांनी ही एक गोष्ट नक्की करा। तुमची सगळी दुःख, संकटे, अडचणी दूर होतील। जी काही कळत नकळत पाप तुमच्या हातातून झाला असेल ती नष्ट होतील। तर कोणती आहे ही गोष्ट ते पाहूया। त्यासोबत महाशिवरात्र व्रताचे नियम, सुख, समृद्धी, उपाय हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हर हर महादेव असे नक्की लिहा। तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्र फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 सुरुवात होत आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 समाप्त होत आहे। उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाईल। पूजा मुहूर्त 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 पर्यंत आणि रात्री 9:23 ते मध्यरात्री 12:34 पर्यंत आहे। महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल। आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्यफळ आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते। त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे। ज्या मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे। यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो। तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे। 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोमवार उपास सोडावा। महाशिवरात्रीचा उपास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते सकाळचे 8:54 पर्यंत आहे। या काळात तुम्ही उपास पूर्ण करू शकता। महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरात सगळ्यांनी केले पाहिजे। महाशिवरात्रीचे उपासाचे काही नियम आपण ते जाणून घेऊया। नंबर 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी। शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता। नंबर 2. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपास पकडावा, परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपास करायचा नसेल ते फराळ करू शकतात। पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते की शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो। तुम्ही फलाहार करून, उपास करून किंवा फराळ करून मनोभावे करा, मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतील। नंबर 3. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे। उपवास करायचा असेल तरी देखील आपण जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये। नंबर 4. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाचे मनोभावे आराधना करावी। या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा। यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात। नंबर 5. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये। शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात। नंबर 6. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही न खाता पिता केवळ पाण्यावर, तर काही जण फलाहार, तर काही जण फराळ करतात। आपल्या इच्छानुसार आपण आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे। दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका। नंबर 7. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करू शकता किंवा केलाच पाहिजे। नंबर 8. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे। शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी, म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे। नंबर 9. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा तर करूच नये। खोटे बोलू नये, दुसऱ्यांचे मन दुखवू नये, आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे। नंबर 10. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय खूप महत्त्व दिलेले आहे। काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र जप केला जातो। यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे।
ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. नंबर 11. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. नंबर 12. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा. केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल. नंबर 13. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील सुद्धा चालेल. नंबर 14. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता, काहीच हरकत नाही. नंबर 15. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी तुम्ही धुवू शकता. नंबर 16. यश, समृद्धी आणि शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्रीच्या व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक नक्की करावा. नंबर 17. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाचे मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्योदय अर्ध जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. नंबर 18. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्यनियमाने पूजा करावी. नंबर 19. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप नक्की करावा. नंबर 20. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चित फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. नंबर 21. भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि यासारखं इत्यादी किंवा गंगाजल स्नान करणं. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावावा. नंबर 22. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार असते. नंबर 23. भगवान शिवाला अर्पण केलेले कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ती दुर्दैव आणते. नंबर 24. केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे, अशी पूर्वीपासून म्हटलेले मान्यता आहे. नंबर 25. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाचा तिलक प्राधान्य द्यावे. नंबर 26. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊ नका. उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होतील आणि जमेल त्यानुसार तुम्ही उपवास करा. नंबर 27. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. नंबर 28. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीचे पाने अर्पण करू नये. नंबर 29. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. नंबर 30. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असतील अशा व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. महाशिवरात्रीला हे उपाय करा. आर्थिक संकटातून मुक्ती होण्यास मार्ग दिसतील. महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराणात शिव सहस्त्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करून शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. या उपायाने घरात राहील लक्ष्मी. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे. तूप दानामुळे भगवान शंकरसह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात. या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासत नाही.
या उपायाने घरात नांदेल सुख समृद्धी. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. नंबर 6. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबी आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं शास्त्रात सांगितलं जातं. नंबर 7. या उपायाने गरिबी दूर होईल. महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिची विधीपूर्वक अभिषेक करावा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्यास गरिबी आणि दुःख दूर होते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्येपासून मुक्ती मिळते. नंबर 8. या उपायाने सर्व संकटे टाळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जल अर्पण करा. 21 बेल पानावर ओम नमः शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदेल. तसेच सर्व प्रकारची पाप नष्ट होतील आणि संकट दूर होतील. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात 1 काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवा. आता भगवान शंकराची प्रार्थना करा. त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामामध्ये काही अडथळे येत देखील नाही किंवा ते दूर होतात. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.